अगं काकू सॉरी सॉरी काकू. सॉरी सॉरी काय आणि लक्ष कुठे असतं तुझं? नुसती आपलं मग एक तर कामाच्या वेळेला नुसती धडपड धडपड, नीट लक्ष बघून चालायचं ना. सॉरी काकू. सॉरी सॉरी काय काय ग, सारखं तुमच्या मुलींच्या मोबाईल मध्ये काय असतं? चल लवकर लवकर उचलून दे मला. हो. काय ग म्हणू, तो पैशांचा काय घोळ झालाय ते खरं आहे का? आणि तुझं लग्न ठरलं होतं म्हणे, त्याचं काय? हा नाही म्हणजे खरंच पैसे गेलेत की नुसती आपली अफवा? काकू जाऊ द्या ना, तुम्ही का टेन्शन घेताय? तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स काही कमी आहेत का? काकू सावकाश, मी येऊ का घरापर्यंत? काय नको, जाईन आपली मी, तुझा आपली. ए डॉली, ऐक ना डॉली, आता नको ना करू तू. आता तुझ्या फोटोला मी लाईक केलं नाही, कमेंट केलं नाही म्हणून तू चिडणार आहे का माझ्यावर? नाही नाही नको ना डॉली. हे बाई मी एक काम करतो, माझ्या स्टँडवरचे जेवढे पण रिक्षावाले आहेत ना, जेवढे पण माझे पॅसेंजर आहेत, त्यांना सगळ्याला तुझ्या फोटोला लाईक आणि कमेंट करायला सांगतो ना. हा मग काय, पण ना तू असं ब्रेकर नको ना करू डॉली. ऐक ना डॉली. मनू मनू अगं मनू थांब. अगं कधीच आवाज येतोय, लक्ष कुठे तुझं? काय दादा वहिनी, तुम्ही अजून पण भांडताय? पण वहिनी तुम्ही लास्ट टाइम बोलला होता तुमचं लग्न झालं म्हणून. हो. नाही. हो आणि नाही म्हणजे नक्की काय झालंय? हे बाबा तू चल ना, मी सांगतो तुला वाटेत. चल. मनू अशी दोन पाडून नको ना बसू, हसून दाखव ना. घरचे समर सरांनी आणलेल्या मुलाबरोबर पुढच्या काही दिवसात लग्न ठरवतायत माझं. काय हसून दाखव? लग्न ठरवतात म्हणजे? आपण वहिनी तुम्ही तर म्हणला तुमचं लग्न झालंय ना? झालंय. नाही. अरे काय चाललंय तुमचं? झालंय नाही झालंय, झालंय नाही झालंय, एवढी तर माझी डॉली पण मला कन्फ्युज करत नाही. ए बाजूला घे. हा बाजूला घे. काय झालं? सांगतो बाजूला घे. आणि काय? आणि सांग. काय काय लोनची अमाऊंट? व्याजासकट किती पैसे? 10 लाख. 10 लाख रुपये. चला आत्ताच्या आत्ता सगळे 10 लाख रुपये फेडून टाक. आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये कुठून आणू मी? नाही आहेत 10 लाख रुपये. बरं मग मनूला फोन लाव. तर 10 लाख रुपये दे. नको ना सर. 10 लाख रुपये दे. मग हे बघ पैसे दे, हा ना तर पैसे सगळं कपडेही काढून गेले ना सर. तर तुम्ही माझ्या मागे का लागलाय सर? माझं लग्न झालंय हो, मला मुलगा. हे मी तुझ्यासाठी नाही रे, मी माझ्यासाठी करतोय. म्हणजे युद्धात राजा गरज असेल तेव्हाच उतरतो लढायला. तोपर्यंत ना त्याची प्यादी पुढे करतो. तू माझं प्याद आहेस. लाव फोन लाव मनूला. थँक्यू. मनू अगं अशी उदास नको ना बसू, आपण शोधूयात काहीतरी मार्ग. कधी? आणि बाबांनी लग्नाचा मुहूर्त काढायला त्या गुरुजींना घरी बोलावलंय. काही दिवसात मुहूर्त काढून लग्न ठरवतील रे ते. हॅलो. हॅलो, मनोहर बोलतोय, तुमचा होणारा नवरा. माझ्या दादा आणि वहिनींना तुम्हाला भेटायचंय. कधी भेटूया? प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मला नाही करायचंय लग्न तुमच्याशी. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मला नकार द्या. मला तुम्ही फार आवडता, त्यामुळे मी तुम्हाला नकार नाही देऊ शकत. तुम्हाला कळत नाहीये का?
माझं प्रेम आहे कुणावर तरी. कुणावर? कुणावर प्रेम आहे? हॅलो, कुणावर प्रेम आहे बोला ना. ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण तुम्ही याबद्दल समर सरांना आणि आईबाबांना प्लीज नका सांगू. मला तुम्ही फार. हॅलो, हॅलो, घाबरू नका. समर सरांना नाही कळणार. हा, मी खूप मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज मला नकार द्या, प्लीज. ते शक्य नाहीये. आता लग्न करेन तर तुमच्याशी. फॅन्टॅस्टिक. झालं तुमचं काम. काय म्हणाल तो? लग्न करेन तर तुमच्याशीच. मग ठरलं का मानसी मॅडमचं लग्न? गोप्या एक काम कर, आपला बाहेर लंकारी फायनान्सचा बोर्ड ना तो काढ आणि तिकडे समर विवाह मंडळ असा बोर्ड लाव. मी लोकांची लग्न लावत फिरतोय ना. जा. नाही नाही, म्हणजे काय आहे, तुम्ही त्यांच्यासाठी मुलगा बघत होतात ना म्हणून विचारलं असं जस्ट. बाकी कामं संपली ऑफिसची सगळी? मे आय कम इन सर? मिस मानसी या या. आत्ता भोपे तुमच्याच विषयी बोलत होते. त्यांना विचारायचंय तुम्हाला काहीतरी. विचारा. माझ्या खुर्ची बसताय? नाही, मला ऍक्च्युली एक फाईल रेडी करायची होती. मी आलोच. हा मिस मानसी, झाली तुमची लिस्ट तयार? सांगा मला काय काय हवं. सर, मी हे लग्न घ्या फोन घ्या. महत्वाच्या माणसाचा असेल ना तर घ्या. हॅलो. हॅलो मानसीजी, मनोहर बोलतोय. तुमची खूप आठवण येत होती म्हणून फोन केला. आज आपण भेटूया. हा, एकांतात छान छान गप्पा मारूया. नाही, मला नाही जमणार. जमवावं लागेल तुम्हाला मानसीजी, नाहीतर मी तुमच्या घरच्यांना तुमच्या अफेअर बद्दल सगळं सांगून टाकी ना. असं नाही करू शकत तुम्ही. ते सगळं तुमच्यावर आहे. मात्र तुम्ही जर भेटायला आलात तर नाही सांगणार, आणि भेटायला नाही आलात तर मिस मानसी, नाही, कुणाचं नाही. मी येऊ का सर? नंतर येते. या सध्याच्या सिच्युएशन मध्ये आम्ही लपून छपून लग्न केलंय मनूच्या बाबांना सांगणं योग्य नाही. आणि जर का समर सरांना मनूने सगळं खरं खरं सांगून टाकलं ना तर ते नक्कीच तिच्या घरी सांगते. नाही नाही, मनूला सांगतो, काहीच गरज नाही इतक्यात कोणाला काही सांगायची. हो साहेब, पैसे तर द्या. कटिंग घेतली ना, त्याचे पैसे तर द्या. सॉरी. कट द्यायला लागलो तर धंदा कसा होणार? दादा मुद्दाहून नाही केलंय. एवढं का बोलताय?
म्हणू तू सांगितलं नाहीस समोर सरांना. लोक मला वाटतं त्यांना आपण इतक्यात. आणि ऐक ना, त्या बघायला आलेल्या मुलाने मला धमकी दिली आहे. काय एकटी येऊन भेट नाही तर तुझ्या अफेअर बद्दल घरी सांगेन म्हणालाय. तो असा कसा बोलतो तू? तुला मी सांगत होतो म्हणून की त्याला आपल्या लग्नाबद्दल नको सांगायला. आता बघ तो आपल्याला ब्लॅकमेल करणार. मला भीती वाटते आणि कळत नाहीये काय करू. तर बघ तू त्याला भेटायला तर जाऊच नको, म्हणजे धमकीला भीक अजिबात घालू नको. पण त्याने घरी सांगितलं तर? ते आपण पुढचं पुढे बघूयात. तू आत्ता तरी कोणालाही न भेटता घरी पोच. मी पण येतोच. आपण भेटून बोलूया. चालेल. सर मिस मानसी या बसा. नको सर, मी जाईन. अहो या बसा, सोडतो तुम्हाला घरी. नको सर. का कुठे निघालायत का गायगायत कोणाला तरी भेटायला? नाही सर, घरी निघाले. अहो मग या बसा, सोडतो तुम्हाला घरी. अहो तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय तुम्हाला लवकरात लवकर घरी पोहोचायचंय. मनोहरला भेटायची एक्साइटमेंट आहे ना? मला कळलं नाही सर. अहो तो घरी गेला तुमच्या. या या बसा, मी तुम्हाला सोडतो या. मनोहरचं नाव घेतल्या घेतल्या बसलात. आवडलेलं दिसतंय मुलगा. मिस मानसी शिस्त. आई हे घे पुरण. अगं बाय ग, माझ्या लेकराने एवढं पुरण वाटलं. अगं अगं काय झालं? काय सांगायचंय? मला वाटलं तू असं केलं म्हणून मला काहीतरी सांगायचंय. आई एक गोळा मी पण करतो. ए, नको रे बाबा, नको ना मला. तू नाही, 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 हो. नाही रे, हे पोरांचं काम. तुला काय येणार आहे? तू जा बरं. हे पोरग ना मला लय त्रास. तू जा तिकडे बस. आई. बस तिकडे बस. हे बघ आता ना, ही समजलं ना तुला? हो. कशी लाटायची ती अलगद लाट. हा. घे तर दे, मी लाटते. बघ बघ. हा? अशी. खरं सांगू म्हणू, मी ठरवलं होतं माझ्या स्वयंपाकघरात फक्त माझी सूनच येईल. पण तू कधी माझ्या स्वयंपाकघरात आली आणि हे स्वयंपाकघर आपलंसं केलं मलाच कळलं नाही. लाट लाट लाट. वा आई, काय मस्त खमंग वास सुटलाय घरात पुरणपोळीचा. आई खूप भूक लागलीये, लवकर दे ना. अगं बाई, हो देते देते, थांब. मी काय म्हणते, जे त्याला देऊन ये जा. आलेच. हा. ही घे. बरं, मला पुरणपोळीचा पहिला घास माझ्या बायकोच्या हाताने खायचा. आणि उषा मावशी बघेल. नाही बघत ती. तू बनवणार आहेस की नाही? कशी झाली रे? मस्त आई, तुझ्या हातची चव पुरणपोळीत अशी उतरली ग. वा वा वा. अरे मी नाही केली, मनूनी केली. तू बनवलीस? अरे गरमागरम पुरणपोळी माझ्या मनी माऊसाठी. बस इथं बस. ये ये. हा. चल खा बाबू. हा, तू पण खा. देते मी अजून. हा
म्हणू मला भराव. नको, मावशी बघेल. म्हणू. ए माझी मनू माऊ कशी झाली गा? मस्त झालंय आई. मस्त झालेत. तुझ्या आजची चव अगदीशी पुरणपोळीत मस्त उतरलीये. काय ग? दे इकडे. आज खूप प्रेम होतो चाललंय. तुझ्यामुळे मला सासूबाईंबरोबर पुरणपोळ्या बनवता आल्या. ओ अनिकेतला भरवता आल्या. काय 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 अनिकेतला काय? अगं म्हणजे लग्नानंतरचा माझा पहिलाच सण ना, तुझ्यामुळे तो साजरा करता आला असं. अच्छा असं आहे का? राहू दे. मग अजून काय केलं? ताई, फोन कट का केलास? एकदा बोलून तरी बघ भाऊजींशी. माझी इच्छा नाहीये बोलायची. ताई, न बोलल्यामुळे नातं आणखी तुटत जाईल ग. अजून काय तुटायचं बाकी आहे? माझ्या मनातून उतरलाय ग तो. माझी इच्छाच होत नाही त्याच्याशी बोलायची. म्हणजे कधी कधी ना हसावं की रडावं आमच्या नात्यावर हेच कळत नाही. बघ ना, आमच्या नात्याचा प्रवास असा कुठे येऊन पोचलाय बघ ना. म्हणू तुला आठवतंय? होळीच्याच दिवशी सत्यजितने मला प्रपोज केलं होतं. तुला कधीच रंग खेळायला आवडत नाही, पण त्या दिवशी मात्र रंगाने भरून गेली होतीस तू. ते सगळे रंग सत्यजितने लावले होते. असं वाटलं होतं आयुष्यात असेच रंग भरेल. लावा लावा, तुम्ही घरचेच आहात. हॅपी रंगपंचमी. हॅपी रंगपंचमी. मिस मानसी. देसाई, ओ देसाई, काय चालवलं इतके तुम्ही? हा ए दळवीने अग काल झाली होळी, काल बॉम्बा मारायच्या होत्या, आज काय मारते? ए उशे गप. मी तुझ्याशी बोलत नाहीये. अहो देसाई, सणाच्या दिवसात तुम्ही बिल्डिंगचं पाणी कसं काय बंद करून ठेवता? हा, आणि का बंद करून ठेवलंय तू? तुम्ही सुशिक्षित आहात ना? म्हणजे वाचता येतं ना तुम्हाला? हो. मग नोटीस बोर्डावरती काय नोटीस लावली ती वाचली नाही का तुम्ही? वाचत चला कधीतरी. रंगपंचमीच्या दिवशी पाण्याची नासाडी चालणार नाही, त्यामुळे पिण्यासाठी फक्त 1.5 तास पाणी सोडण्यात येईल. वाचत जा. वा रे वा, वर्षभर पाण्याची नासाडी करायची आणि होळीला बरं सुचतं तुम्हाला पाणी वाचवायचं. हे बघा, आपण वर्षभर सुद्धा नासाडी करत नाही आणि होळीच्या दिवशी तर नाहीच नाही. हे बघा, ते काही तुम्ही आम्हाला सांगू नका. आधी पाणी सोडा बघू. होळी खेळणार कशी? मग मी सांगतो. मी सांगतो तुम्हाला. हे काय? गल्ली कशी खेळायची? हे महागात पडलं, वर्षी खेळायची. कोणाला सांगतेस का? बरं मी काय म्हणते, तुम्ही इकडे काय करताय? खाली सगळे जमले, चला चला रंगपंचमी खेळायला चला. अहो, आता हे वय आहे का रंगपंचमी खेळण्याचं? तुम्ही झाले म्हातारे राजन भाऊ, आम्ही आहोत तरुण. हा चला का पोरींनो, चला. मी म्हातारा नाही. नाही म्हातारे नाही, नाही मग चला.
चला चला चल 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 निर्मला चल चल म्हणू चल चल मेघा चला 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 होळी खेळायची. चला सगळ्यांनी चला चला मिस मानसी. नळ बिळ बंद आहे ना चल 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 बंद आहे ना सगळं चल चल अरे मलाच नाही घेतलं तुम्ही या 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 काय तरी या या चला 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 राजन या, भाऊ. या. होली के दिन दिल जाता रंगों में रंग घुल जाते. डॉली थांब ना, मला कलर लावू दे. मला कलर नाही लावायचा अरे पण डॉली. माझ्या हाती दुसऱ्याकडून कलर कसा लावून घेतला अरे माझे रिक्षावाले पंटर डॉली, माझं ऐकत नाही ना डॉली. डॉली थांब ना, डॉली डॉली. नको भूपे नको, कंट्रोल आज नाही. नको भूपे. होली होली. अगं बाई देवा नाचतायत सगळे. चला ना चला आपण पण जाऊया पोरी चला. नाही 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 खेळा पण सुक्या रंगांनी खेळा. काय मला पाण्याची नासाडी नकोय. झाला लेक्चर सुरू झाला. होळी असो दिवाळी असो लेक्चर आहे बे, कुठल्या गोष्टीचा आनंदच घ्यायचा नाही ना. ए पोरियो चला नाचूया आपण. मज्जा करतात ना सगळे. मला असं नाच बीच नाही आवडत अजिबात. हरकत नाही. अहो मलाही आवडत नाही पण कसं आहे माहितीये का, सण वर्षातून एकदाच येतो. आता हे क्षण एन्जॉय केले पाहिजे की नाही. आता उद्या मनूचं लग्न झालं आणि मनू गेली तर तिला तो आनंद मिळतो नाही मिळतो कुणी सांगावं. करा एन्जॉय. खरंय खरंय बाबा. मला सुद्धा असा आनंद लुटायला आवडेल, मला सुद्धा अशी मज्जा करायला आवडेल. पण काय मला नाचायला वगैरे आवडतच नाही मुळात. आणि मी तुमच्या सोसायटीतलाही नाही. असं कोण म्हणालं तुम्हाला? नाही कोण म्हणालं? तुम्ही आमच्या घरातले आहात. जा नाचा, रंग लावा, एन्जॉय करा. जा जा जा. बाबा तुम्ही आग्रह करताय म्हणून ना. हो जा जा प्लीज या. कानाखाली कोणा पडली सणसणीत. सर सॉरी सर, मला माहिती नव्हतं मागे तुम्ही आहात. एक माणूस मला कधीपासून त्रास देतोय सर, धक्के देतोय. मला वाटलं मागे तोच. म्हणून तू यांच्या कानाखाली मारलीस? नाही बाबा, मी सरांना कसं मारे. मला वाटलं बाबा सांगितलं ना मी तुम्हाला, एक माणूस कधीपासून मला धक्के देतोय, त्रास देतोय. मी मागे वळले तेव्हा मला वाटलं तोच माणूस आहे, पण सरांचा धक्का लागला मला आणि मी तो माणूस म्हणून हात उचलला. पण म्हणून तू हात उचललास त्यांच्यावर? नाही बाबा, त्यांचं करेक्ट आहे. हात उचललाच पाहिजे. मिस मानसी तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. बाबा यांचं खरंच काही चुकलेलं नाहीये. त्या म्हणतात ना त्यांना मला मारायचंच नव्हतं. त्यांना त्रास देणाऱ्याला, त्यांना छेडणाऱ्या माणसाला त्यांना मारायचं होतं. आणि मुलींची छेड काढणाऱ्याला, त्यांना त्रास देणाऱ्याला हे असंच कानाखाली मारलं पाहिजे. करेक्ट आहे तुमचं.
फक्त आता काय झालंय ना, तुमची छेड काढणारा कुठेतरी पळून गेला आणि मार मला बसला. ठीक आहे, मनूच्या वतीने मी क्षमा मागतो, प्लीज माफ करावं. बाबा हे काय करताय तुम्ही? हो, मिस मानसींचं मला मारणं जेवढं मनाला लागलेलं नाहीये ना, तेवढं तुमचं हे हात जोडणं मनाला लागतंय. हो, तुम्ही अशी नाही माफी मागायची, तुम्ही नाही हात जोडायचे. हो अहो, काही झालंच नाहीये, त्या म्हणाल्या ना चुकून झालं त्यांच्याकडनं. मी एवढं का मनाला लावून घेताय बरं? संपला विषय, सोडून द्या ना. मी विसरून सुद्धा गेलो, तुम्ही विसरून जा, तुम्ही सुद्धा सगळे विसरून जा, काही झालेलं नाहीये. बाबा अहो, नाही मनाला लावून घ्यायचं छोट्या छोट्या गोष्टी. चैतन्य ना, जा म्युझिक लाव. अरे जा म्युझिक लाव, काही झालेलं नाही, एन्जॉय. तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला. सर तरी मी तुम्हाला सांगत होतो नको तिची छेड काढायला. पाहिलं ना आता कसं झालं, जोरात बसली. कोणा तरी कानाखाली बसली चणचणीत बघाची. अरे समर हे घे ना, तू घेतलीच नाही, घे मस्त मजा घे जरा. अरे हॅप्पी होते, हॅप्पी रंगपंचमी, एन्जॉय. घे घाबरू नको मी. अरे नो प्रॉब्लेम, मी दुसरी आणतो. पण मगाशी कानाखाली कोणा पडली सणसणी. मिस मानसी, समरवर हात उचलून तुम्ही चांगलं नाही केलं. रंगपंचमीचा खरा रंग काय असतो ते दाखवतो मी तुम्हाला. डॉली थांब ना डॉली, तू सारख्या की नको ना तापू माझ्यावर. तुला माहिती आहे ना तू तापली का मी आईस्क्रीम सारखा विचारतो. बोलू नकोस माझ्याशी, डाऊट घेतलाय तू माझ्यावर. अरे तुझ्यावर नाही घेतला मी डाऊट, तो बंटी तो कसा बसला होता तुझ्या खांद्यावर हात टाकून रिक्षामध्ये. पण नंतर मी खूप विचार केला, माझी डॉली असं नाही करणार. 4 पोरं होते माझ्या पाठी, पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की फिरायचं तर फिरा माझ्या पाठी, पण मी फक्त बॉबीची आहे आणि तू असं वागतोस माझ्याशी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अरे डॉली 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 ऐक ना, डॉली 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 ऐक ना. बघितलं दादा, हे असं डोक्याला शॉट आहे. माहितीये मला, मी समजू शकतो. दादा तुम्हीच समजू शकता मला, नाहीतर ती डॉली मला समजत नाही. अगं म्हणू काय ग, तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन काय? आणि आई स्टुलावरून पडली. काय? तिला फार लागलं नाहीये ना? डॉक्टर काय म्हणाले? आणि काही नाही झालंय फार. नक्की? हो.
आणि बाबांना सांगितलंय मी फार दुखणं वाढलं तर फोन करायला. हां आणि तसंही काही असेल तर मी तुला कळवेन. बरं ठीक आहे. हे म्हणू, तू समर सरांशी बोलली आहेस ना? त्यांना कसं फेस करू कळत नाहीये. खरं तर मला ऑफिसला जायची इच्छाच होत नाहीये. आणि म्हणू, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. अगं समर सरांनी कालची गोष्ट स्पोर्टिंगली घेतलीये, कारण त्यांना राग आला असताना तर त्यांनी तो तिथेच व्यक्त केला असता ना. आणि तू ज्या पुरणपोळ्या घेतल्या आहेत ना, त्या खाल्ल्या ना की त्यांचा राग कुठच्या कुठे पळून जाईल बघ. आणि तुला कसं कळलं मी पुरणपोळ्या घेतल्यात? अगं मी माझ्या आईला खूप चांगला ओळखतो. ती तुला तसं ऑफिसला सोडणारच नाही. तिला माझ्या इतकीच तुझी पण काळजी आहे. तुझ्या इतकीच नाही, हा, तुझ्यापेक्षा जास्त. हो. तुमचं लग्न झालंय काय? नाही ते आता माझी डॉली कशी सतत माझ्यावर तापलेली असते ना, ताई कधी दादावर तापतच नाही. चल आणि उशीर होतोय. चल, उशीर होतोय. अरे हा, उशीर होतोय, चल. हा हा. हा बघा, हा फॉर्म भरा आणि मी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स याला अटॅच करा. ओके, होऊन जाईल तुमचं काम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गाण्याला पाहिलं आपण किती नशीबवान आहोत ते. म्हणजे आपल्याला समर सरांसारखे सर लाभलेले. म्हणजे हे एवढं सगळं घडून सुद्धा समर सरांच्या चेहऱ्यावर अजिबात राग नाहीये. दिसले का तुम्हाला कोणाला चिडलेले? पण नेमकं झालं काय? काय नाही झालं ते विचारा. भूपेश सर, ते झालंच नाही ते विचारून पण काय फायदा ना. हा, जाऊ दे, सोडा. अहो सोडा काय, सांगतो ना मी. काय झालं, आम्ही मानसी मॅडमच्या घरी गेलो. म्हणजे समर सर आणि मी मानसी मॅडमच्या घरी गेलो. आणि नुसतं गेलो नाही, रंगपंचमी खेळायला गेलो. प्रेमाने समर सर त्यांच्याकडे गेले तर मानसी मॅडमनी त्यांच्या कानाखाली मारली. मानसी मॅडम? हा, म्हणजे कानाखाली मारल्याच्या नंतर मानसी मॅडमनी सरांची माफी मागितली. हा, पण एकदा कानाखाली मारून झाल्याच्या नंतर माफी मागून काय फायदा ना. काय बरोबर आहे की नाही? हा, आता आपल्या सरांचं मन खूप मोठं आहे, त्यामुळे ते काही बोलले नाही. म्हणजे चिडले सुद्धा नाही. त्यांनी कसं सगळं असं सांभाळून घेतलं शांतपणे. आपले समर सर म्हणजे खूप ग्रेट, हॅट्स ऑफ. पण मानसी मॅडम, तुम्ही सगळ्यांच्या समोर समर सरांच्या कानाखाली मारायला नको. म्हणजे तसं बघायला गेलं तर कानाखाली मारलीच नाही पाहिजे. आणि इतकं सगळं घडून सुद्धा तू आज ऑफिसमध्ये आलेस?